आपली सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती सातारा यांच्या संयुक्त विभागानं विद्यमान दर शनिवारी आता आपल्याला विविध प्रशिक्षण आयोजित करायचे आहेत. त्यातलं हे या शैक्षणिक क्षेत्रातलं पहिल्याच शनिवारचं पहिलंच प्रशिक्षण आहे. तिथून या शाळेच्या सरकारी शिक्षिका आदरणीय केंद्रे मॅडम या पेटीतील साहित्याच्या वापरासंबंधी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यानंतर माझ्याकडे जे आहे ते एक वाक्प्रचार आणि त्यांचं मराठीचा अर्थ यांची आगीनगाडी तयार करायची. आणि मग ती आगीनगाडी तयार करत असताना बाण दाखवलाय आगीनगाडी कशी जोडायची. ती पहिला आहे घाम जिरवणे हा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ दुसऱ्या डब्यावर आहे कष्ट करणे. आणि त्याच डब्यावर पुन्हा दुसरा वाक्प्रचार आहे झुंबड उडणे. तिसऱ्या डब्यावर त्याचा अर्थ आहे गर्दी करणे. आणि नवीन वाक्प्रचार आहे घात करणे. याचा उपयोग काय सांगतो की घात करणे याच्यानंतर ते नुकसान अशा जोड्या जुळवत गेल्यानंतर ती आगीनगाडी पूर्ण झाली. डब्बा एकमेकाला जोडलं आणि शेवट मात्र चेहरा स्माइली चेहरा दाखवलाय. म्हणजे त्या मुलाला आनंद जमलं मला काय झालं जमलं. म्हणजे त्या वाक्प्रचाराच्या जोड्या त्या पोरानं व्यवस्थित जुळवल्यानंतर त्याची आगीनगाडी पूर्ण झाली आणि त्याला तो आनंद झालाय. आणि त्यामुळं त्यानं ते ज्या जोड्या लावलेल्या असतात त्या कायम त्याच्या स्मरणात राहतात. तो विसरून जाणार नाही की तो वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ काय हे कधी सुद्धा विसरणार नाही. या खेळामुळे त्याला मोठा आनंद होतो की मला हे जमलं. इंग्रजी महिन्याचं शिकण्यासाठी दृढीकरण करण्यासाठी साधन आहे. याच्यामध्ये महिने त्याचे दिवस आणि कोणत्या ऋतूमध्ये कोणता महिना येतो म्हणजे पावसाळ्यामध्ये कोणते महिने येतात इंग्रजी, हिवाळ्यात कोणते येतात, उन्हाळ्यात कोणते येतात, अशा प्रकारे दृढीकरणासाठी साहित्य आहे. तुम्ही आणि त्यांची टोपण नावं यांची गाडी आहे अतिशय विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानामध्ये भर मिळण्यासाठी यामध्ये याचा उपयोग होईल. आलेलं साहित्य आहे आकृतिबंध इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा घटक आहे. आणि या घटकासाठी अतिशय सुंदर टिकाऊ असं साहित्य या संचामध्ये आलेलं आहे. हे साहित्य नुसतं आकृतिबंधासाठी उपयुक्त नाही तर आपल्याला यावरून विविध असे रचनात्मक आकार तयार करता देखील येतात. आणि मुलांसाठी मुलांची सर्जनशीलता वाढवण्यासाठी छान असं साहित्य आहे. तर हे जे साहित्य ते लिंग बदल अगदी पहिलीपासून ते सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असं साधन आहे. यामध्ये लिंग बदल पहिलं दिलेलं आहे. पहिली गाडी नाव कमी आणि त्याचं लिंग बदल केलेली पुढची गाडी आहे ती कवयित. अशा पद्धतीने ही गाडी एकमेकाला जोडायची आहे. निश्चितपणाने यातून व्याकरणाचा भाग छानपैकी शिकवता येईल. सापशिडी अतिशय मनोरंजक पद्धतीनं मुलांना शिकवता येणारा हा घटक आहे. सापशिडीच्या माध्यमातून आपल्याला मुलांना अक्षर शब्द आणि अक्षर यांची ओळख आपण आनंददायी पद्धतीनं देऊ शकू. सापशिडीचा खेळ सर्व मुलांना आवडीचा असतो आणि आपण बरेच ठिकाणी बघतो की सापशिडी खेळ कसा खेळला जातो. तर या ठिकाणी स्टार्ट म्हणून बटन आहे त्याच्यावरती मुलगा उभा करायचा आणि उभा केल्यानंतर त्याला ठोकळा तो याचा द्यायचा डायचा आणि तो फेकाय सांगायचा. समजा उदाहरणार्थ तो ठोकळा फेकला आणि 5 आले तर 5 घरात तो पुढे जाईल. 5 घरा पुढे गेल्यानंतर कोणतं येते आनंदच येतोय पा. पुन्हा त्या चित्रा ठिकाणी जाऊन पुन्हा त्या मुलानं थांबायचं, पुन्हा ठोकळा टाकायचा, पुन्हा किती पडते बघायचं, तिथून पुढची घरं मोजायची आणि पुढचं ज्या घराला जाईल ते ठिकाण किंवा ते फळ किंवा ती वस्तू वाचायची. यातून शब्द आणि अक्षर यांचं दृढीकरण करण्यात हा घटक अत्यंत सोपं दिसतंय. पण या साहित्यातनं मोठ्या प्रमाणात शिकण्यासारखी गोष्टी आहेत किंवा दृढीकरणासाठी हा घटक खूप फायद्याचा आहे. इयत्ता पहिलीला फक्त आपण अंक म्हणून ह्या गोष्टी घेऊ शकतो. या अंकामध्ये क्रमवाचक संख्या म्हणजे ओळीने येणाऱ्या संख्या किंवा उलट संख्या म्हणजे 100, 99, 98 या पद्धतीनं हा घटक आपल्याला पहिली आणि दुसरीला संख्याज्ञान दृढीकरणासाठी हा फायदा पडेल. आपण हीच गोष्ट 3री आणि 4थीला गेलो तर 3री आणि 4थीला हा घटक शिकवताना संख्येत अंकातील किंवा संख्येतील लहान मोठेपणा, चढता क्रम, उतरता क्रम या दृष्टिकोनातून ह्या चारचा उपयोग करता येईल. हीच गोष्ट आपण 5वी 6वीला गेलो
तर 5वी 6वीला जो नैसर्गिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येला दुसरं नाव आहे मोज संख्या. मोज संख्येनंतर पूर्ण संख्या, पूर्ण संख्येनंतर संयुक्त संख्या, मूळ संख्या, पुन्हा जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, या सर्व गोष्टीसाठी हा छोटासा दिसणारा चार्ट उपयोगी पडणार आहे. मग हा चार्ट दिसताना फक्त 1 ते 100 अंक दिसतात, पण ह्या 1 ते 100 अंकामध्ये ह्या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत आणि याचा दृढीकरण, सातत्यानं उपयोजन या गोष्टीसाठी ह्या 1 ते 100 अंकाचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. शैक्षणिक साहित्य आहे त्यामध्ये विरामचिन्हांची ओळख या संदर्भातलं साहित्य आहे. यामध्ये पूर्णविराम, उद्गार चिन्ह, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह यासारखी विरामचिन्ह इयत्ता 3री 4थीसाठी उपयुक्त आहे. हे सौर वर्षाचे महिने म्हणजेच मराठी महिने आणि ऋतू वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे हे साहित्य आहे. अतिशय आकर्षक असं हे साहित्य आहे आणि यामधून सौर वर्षाचे महिने म्हणजे मराठी महिने यांचं दृढीकरण खूप छान रीतीनं करता येईल. आणि या ठिकाणी त्या महिन्याचे दिवससुद्धा दाखवण्यासाठी खाली चक्र आहे, ते असं फिरवता येते. गणिताचे शैक्षणिक साहित्य आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. याच्यात अगदी पहिलीपासून या साहित्याचा उपयोग होतोय. पहिलीला जर म्हटलं तर भौमितिक आकार फक्त चौकोन, आयत, त्रिकोण हे जे भौमितिक आकार आहेत किंवा पहिलीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती आपल्याला करून ढोबळ मानाने फक्त त्यांना माहिती देता येईल. पण पहिलीनंतर चौथीची मुलं काय करणार आहेत तर प्रत्यक्ष अशा भूमिती आकार तयार करून त्याच्यामध्ये हा जो कोण मापक आहे या कोण मापकाच्या साहाय्याने तो कोण किती अंशाचा आहे अशा पद्धतीनं कोणाचे जे विविध प्रकार आहेत, काटकोण, लघुकोण, विशाल कोण, अशा पद्धतीनं मुलं काय करणार आहेत कोणाचं मापन करणार आहेत. आणि ही कृती प्रत्यक्ष कृतीयुक्त केल्यामुळं विद्यार्थ्यांच्या निश्चितच कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. माझ्याकडे गणित पेटीतील अंकगाडी हा विषय आला आहे. याच्यामध्ये हे जे शैक्षणिक साधन आहे ते पहिलीच्या वर्गासाठी अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये या अंकगाडीमध्ये 11 असा अक्षरामध्ये दिलेले आहे. तो आपण अंक शोधायचा. त्यानंतर पुढचं जे आहे ते अक्षरामध्ये 17. मग या ठिकाणी आपण 17 जोडायचं मॅडम. त्यानंतर 20 अक्षरामध्ये अंक शोधायचा. 32 हे पुन्हा आपल्याला अक्षरात आहे त्या अंकात. मग अशा पद्धतीने ही एक सुंदर अंकगाडी तयार होते. आणि अशाच पद्धतीने आपण वरच्या वर्गांमध्ये संख्या ज्या आहेत त्या 3 अक्षरी, त्यानंतर 4 अक्षरी, 4 अंकी अशा पद्धतीने आपण हा गेम वाढवू शकतो. इयत्ता 1ली व 2री विद्यार्थ्यांच्यासाठी वाचन सुधारण्यासाठी वाचन पाठ उपयोगाचे आहे. यामध्ये भाषा, इंग्रजी आणि गणित भाषेमध्ये मुलं शब्द तिथं लावून वाचन करू शकतात. चमचा टाईप त्यांना खेळणे म्हणजे खेळाच्या रूपात ते वाचन त्याचं सुधारतंय. गणितामध्ये अंक आहेत, इंग्रजीमध्ये शब्द आणि शब्द आहेत इंग्रजीमध्ये ते शब्द शब्द लावून ते वाचन करू शकतात. खूप उपयुक्त असं शैक्षणिक साहित्य आहे. प्रश्न विचारले की उत्तर सांगतो. आणि यासाठी आपल्याला 100 प्रश्न आहेत. हे प्रश्नांचे कार्ड आहे. तर वापर कसा करायचा आहे की 2 गटामध्ये वापरायला द्यायचं आहे. एका गटानं प्रश्न विचारायचा, त्याचं उत्तर प्रश्न विचारताना आपण असं हे कार्ड इथं टाकायचं. आता इथं वृक्ष हा प्रश्न आहे की झाड या शब्दाला समानार्थी शब्द सांगा. तर हा प्रश्न आपण इथं टाकला, त्याचं खालच्या साईडला उत्तर येते बघा. म्हणजे प्रश्न 100 आहेत. याचा वापर मुलं खूप छान पद्धतीनं करू शकतात. बघा पुढचा प्रश्न आहे, गुढी उभारली जाते गुढीपाडव्याला काय केले जाते हा प्रश्न आहे. बघा इथं उत्तर आलं गुढी उभारली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्नांचं दृढीकरण व्हायला या साहित्याचा वापर करू शकतो. माझ्याकडे 7 क्रमांक
प्रकारचं साहित्य आलेलं आहे विणकाम. यामध्ये स्लेट दिलेली आहे आणि धागा दिलेला आहे. यापासून आपण विविध आकार तयार करू शकतो. विद्यार्थ्यांना साहित्य त्यांच्या कल्पकतेनं ते साहित्य विविध आकार तयार करतात. यावरून त्यांची कल्पकता वाढते आणि एकाग्रता वाढते. त्यांच्या हाताला काम मिळतं. साहित्य आलेलं आहे. या 5 नंबरच्या साहित्यामध्ये